परभणी येथील घटनेच्या आंबेडकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करून उमरी शहर कडकडीत बंद पाळण्यात आला। भारतीय राज्यघटने शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची एका मातेपूर्णी तोडफोड करून भारतीय संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी दोषीला कठोर शिक्षा देण्यात यावी आणि यामागे असणाऱ्या यंत्रणेचा शोध घेण्यात यावा अशी मागणी शासनाकडे माननीय तहसीलदार उमरी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली। परभणी येथील घटनेच्या उमरी शहरातील नगर परिषद जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्या जागेवर सर्व आंबेडकरी चळवळीचे नेते व सर्व संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचे सोपान पवार या जातीवादी समाजकंटकाकडून विटंबना केल्याची बातमी कळताच या घटनास्पद कृत्या प्रकरणी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून असे नीच कृत्य त्यांच्याकडून करून घेणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा शोध पोलीस प्रशासनाकडून लवकरात लवकर घेण्यात यावा या मागणीसाठी तसेच घटनेचा निषेध करण्यासाठी 13 डिसेंबर रोज शुक्रवार रोजी उमरी शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवून उत्स्फूर्त असा प्रतिसाद देण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। अनेक आंबेडकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन परभणी येथील घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला। या बंदमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून पोलीस उपनिरीक्षक यशवंत माने व त्यांच्या सर्व पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता।